नीरा नरसिंगपूर यासाठी महत्वाचं आहे की हे बघा समोरचं चित्र, एका बाजूला या बाजूला आपली भीमा नदी आहे आणि उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ती नीरा नदी आहे। या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे। नीरा नरसिंगपूर हे ठिकाण आहे आणि विशेष निसर्गाची किमया बघा की वीर धरणामधून आलेली जी काही नीरा नदी आहे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे गढूळ आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकताय ती पूर्णपणे नदी या ठिकाणी आलेली आहे आणि या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ही आपल्या उजनी धरणामधून आलेली भीमा नदी आहे। ही भीमा नदी अशी वाहत या ठिकाणी नीरा नरसिंगपूरला येते आणि या दोन्ही नद्यांचा एकत्रितपणे संगम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। विशेष म्हणजे या नद्या एकमेकीला इथं मिसळल्यानंतर एकमेकीचं जे काही पाणी आहे ते लवकर एकमेकांमध्ये मिक्स होताना दिसत नाही। आणि जर आपण इथं बघितलं तर या दोन्ही नद्यांचे वेगवेगळे प्रवाह आपल्याला इथं दिसतात। नदी एक आहे मात्र या दोन्ही नद्यांचे प्रवाह वेगवेगळे दिसत आहेत। एका बाजूला पूर्णपणे माती मिसळलेले जे काही वीर धरणातून आलेलं पाणी आहे ते उजव्या बाजूला बघताय आणि डाव्या बाजूला उजनी धरणामधून आलेले हे निळशार पाणी या ठिकाणी आहे। आज 1 ऑगस्ट आहे। 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता मी हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हा इथला जो विसर्ग आहे संगमावरचा तो साधारणपणे 1,24,000 क्युसेकचा आहे। म्हणजे काल जे 1,40,000 क्युसेकचा विसर्ग दोन्ही धरणामधून सोडण्यात आला होता त्याच्यातला 1,24,000 विसर्ग जो आहे तो आता संगमावरती पोहोचलेला आहे। हा विसर्ग पंढरपूरमध्ये सुद्धा पोहोचणार आहे मात्र त्याच्यासाठी 5 ते 6 तास लागू शकतात। मात्र सध्याची इथली परिस्थिती जर आपण संगमावरची बघितली तर या ठिकाणी नदी दुथडी भरून वाहताना दिसते आहे आणि नयनरम्य असं हे दृश्य दिसतंय कारण एका बाजूला वीर धरणामधून आलेलं खडूळ पाणी आणि एका बाजूला उजनी धरणामधून आलेलं स्वच्छ पाणी या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी आपल्याला असा बघायला मिळतोय। गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, नीरा नरसिंगपूर संगम।